अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहतायत लोकमत व्हिडिओ। पुण्यामध्ये गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असणारा बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या बाबतीत आता एक राजकीय दृष्ट्या महत्वाची बातमी समोर आली आहे। नातवाच्या खून प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर, त्याची भाऊजाई माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या सगळ्यांना आता पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक लढवण्याचा मार्ग हा मोकळा झालाय। विशेष मोकोका न्यायालयाने या सर्व आरोपींना निवडणूक लढवण्यासाठीची जी परवानगी असते ती परवानगी दिलेली आहे। निवडणूक लढवणं हा प्रत्येक नागरिकाचा तसा घटनात्मक अधिकार आहे आणि त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज नाही असं नमूद करत न्यायालयाने या सगळ्या आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी कोणताही प्रतिबंध नाही हे सुद्धा स्पष्ट केलंय। माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनानंतर या दोन्ही टोळ्यांमधला संघर्ष जो होता तो वाढला होता आणि त्यातूनच बंडू आंदेकरचा सख्खा नातू आयुष कोमकरचा खूनही झाला। या प्रकरणी टोळी प्रमुख बंडू आंदेकरसह कुटुंबातले इतर 9 सदस्य आणि इतर काही 15 जणांना जवळपास पोलिसांनी अटक केलेली आहे। अटक झालेल्या आरोपींपैकी 12 जण जे आहेत ते पोलीस कोठडीमध्ये आणि लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर जी बंडू आंदेकरची सून आहे आणि वनराजची बायको आहे, या बंडू आंदेकरची मुलगी सुद्धा वृंदावनी वाडेकर हे सगळे न्यायालयीन कोठडीत आहे। पण कोठडीत असताना सुद्धा निवडणूक लढवण्याची परवानगी मिळावी यासाठी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता। त्यांच्याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या दोघींना महापालिका निवडणूक लढायला प्रतिबंध करायचं कुठलंही कारण नाही असं सुद्धा नमूद केलंय आणि त्यानुसारच आता या दोघींची जी नामांकन प्रक्रिया असते किंवा निवडणुकीशी संबंधित जी काही कामं करायची असतात त्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे या दोघींना सुद्धा। आता या निर्णयानंतर आंदेकर कुटुंबातल्या 2 महिला ज्या आहेत त्या निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे, कारण त्यासाठीच त्यांनी तसा अर्ज केला होता। आता महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणत्या पक्षाकडनं आंदेकर कुटुंबियांच्या सदस्यांना उमेदवारी दिली जाणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे। वनराज आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक राहिलेला आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच या सदस्यांना उमेदवारी मिळते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे। बंडू आंदेकरचा सगळा A to Z गुन्हेगारी विश्वातला जो प्रवास आहे तो प्रवास या वर्षभरामध्ये पुन्हा एकदा उघड झालेला आहे। त्यामुळे बंडू आंदेकरच्या कुटुंबियांना अशा प्रकारे उमेदवारी देणं हे पक्षासाठी, कुठल्याही पक्षासाठी फायद्याचं ठरू शकेल, तोट्याचं ठरू शकेल की आणखी काय त्याचे परिणाम असतील, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करूनच प्रत्येक पक्ष या संपूर्ण गोष्टीचा विचार करणार आहे। पण कदाचित सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादी काँग्रेस, त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तिकीट मिळणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे।